नमस्कार शेतकरी मित्रांनो. प्रश्न, ऊसामध्ये बाळबांधणी करावी की नाही? तर ऊसामध्ये बाळबांधणी ही ऊस पीक 45 दिवसाचं झाल्यानंतर साधारणतः ही केलेली कधीही चांगलीच. त्याच्यामुळे होणारे फायदे असे आहेत की जमिनीची थोडीशी 1 इंच माती ऊसाच्या बेटाला नव्या बेटाला लागल्यामुळे ऊसाच्या बेटामध्ये फुटव्यांची संख्या वाढण्याचं प्रमाण वाढतं. याचबरोबर बाळबांधणीबरोबर आपण जर खताचा कुठला छोटासा डोस दिला 24-24, 18-46 किंवा इतर अमोनियम सल्फेट, तर त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत होते. ऊस बेट लवकर तयार होऊन त्याची उभी वाढ होण्यासाठी बेट तयार व्हायला लवकर कालावधी येतो. त्यामुळे मोठी बांधणीसुद्धा लवकर तयार होऊ शकते. तर निश्चितच त्याचा फायदा आहे. त्याच्याबरोबरच बाळबांधणी केल्यामुळे बऱ्याचशापैकी 50% हे तण नियंत्रण आपल्याला मेकॅनिकल पद्धतीने करता येतं आणि रासायनिक तणनाशकाचा वापर हा कमी करता येतो. त्याच्यामुळे होणारी जी कोंबांना जी हानी होणारी आहे तीसुद्धा टाळता येते. त्यामुळे निश्चितच ऊसाच्या बाळबांधणीमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा संकोच मनामध्ये बाळगू नये आणि ती करावी. धन्यवाद.